पण 2 ह्यानी काय नाही होणार, अजून एक काढ, 3 काढ. फुलं काढून घेते. इथे ना रोज फुलं फुलतात, पण ते ना, आणि ही भोपळ्याची पानं आहेत ना, त्याची भाजी करते पटापट. इथं जरा थोडीशी माती घालायला पाहिजे. पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. इकडे परत पाणी काय कोयता घे. हा स्पॅटूला मी मागं नेलाय. मी ती गोंड्याची रोपं लावली ना, मागच्या साईडला ठेवलंय. ब्रह्मकमळाची पानं आम्ही लावतोय. ते कटिंग करून घेतलं जरा झाड. ते काय काय पानं अशी पिवळी पडतात तसं झालं होतं. काढली 4-5 पानं. त्यांना म्हटलं लावा कुठेतरी. आणि पाऊस बघा कसा भरला आहे. पाऊस चालू आहे सकाळपासून. मस्त वातावरण झालंय. काय पडलं कुणाल? शेरू? आमचे शेरू शेठ बघा कसे बसलेत टेबलावरती. जाम मस्ती करून झालेत त्या खेळण्याबरोबर. खेळणं कोण टाकलंस? हां. आणि दुसरे शेठ बघा, हे आज पूर्ण भिजून आले होते. हां, पाऊस एवढा पडला तरी पण तो घरी नाही आलेला. पूर्ण भिजून आला खूप वेळानंतर. आणि शेरू लगेच घरी आला. त्याच्यामुळे त्याला तर इथे बांधून ठेवले, पुसून काढलं साफ. तो गेला आता खेळणं घ्यायला. आवाज आला ना खेळण्याचा. वाघ्या घाबरतो खेळण्याला त्या. शेरू ये. का आलो? हो आलो. तू खूप लबाड आहेस तू. तुला पाण्यामध्ये भिजायला पाहिजे आणि मग कान दुखतो. कान बरा झालेला ते भिजून भिजून त्याने परत त्या कानाला हे केलं नाही. पण आता जरा कमी आहे. तो आला. शेरू खेळणं घेऊन ये. तुला खेळणं आण जा. हां, वाघ्याला पुसूया आपण. पुसलंय तरी पण असं वरच वाटतंय. बसा इथे बसा. काय नाही, कलर आहे ते. वाजवा कसा घेतोय. हा नाही नाही, तेव्हा तिकडे सावलीमध्ये लावली पानं कुणाच्या बाबांनी. हे ब्रह्मकमळाच्या रोपांना ना सावली लागते आणि पाणी खूप लागतं त्यांना. पाणी हवं त्यांना रोजच्या रोज. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. छान असं मस्त असं पावसाळी वातावरण झालेलं आहे. आज आम्हाला रोप लावायचं आहे. म्हणजे एक छोटंसं रोप आहे ना, आपण मागवलं आहे, आणलं आहे. ते तुम्हाला मी म्हणजे आत्ता लावणार की नंतरला काय माहीत नाही, पण आज लावून घ्यायचं आहे काय पण करून. कारण पाऊस सुरू झालेला आहे. ते पाऊस नव्हता ना, त्याच्यामुळे जरा थांबलो होतो. वेलचीचं रोप आहे ना, आपण आणलं आहे. तुम्हाला मी दाखवते. छोटंसंच आहे, एवढंसं लहानसं. आणि हे जे वेलचीचे रोप असतात ना, म्हणजे गरम मसाले असतात ना, त्यांना वातावरण कसं असं सावली पाहिजे, थंड वातावरण पाहिजे, पाणी भरपूर लागतं. त्याच्यामुळे म्हटलं आता हे वातावरण जे आहे ते योग्य आहे, लावून घेऊया. म्हणजे बघूया काय कसं होतं आहे ते. पहिल्यांदाच आणलेलं आहे, विचार करून खूप असं आणलेलं आहे. घेऊ का नको, पण घेतलं. कारण आपल्या इथे कशा अजून सावली म्हणजे कमी आहे, जास्त करून ऊन पडतं झाडं लहान त्याच्यामुळे. पण लावणार कुठे, तर ही आपली केळीची बाग आहे ना, तिथे लावणार. कारण तिकडे जास्त असं ऊन येत नाही, त्याच्यामुळे त्या साईडला लावून घेणार आहे. कुणाच्या बाजून ते ब्रह्मकमळाची पानं लागतात. का आलं तिथे? त्याला पण पाणी लागतं ना भरपूर, म्हणून ती टाकी आहे ना आपली, म्हणजे आपलं जे पाण्याचं बघा टँक आहे ना, ते ड्रम तिथे मागे लावतात. तिथे ना सावली पण असते आणि पाणी वगैरे पण तिकडे पडतं. त्याच्यामुळे ती जागा म्हटलं बेस्ट आहे. काय आहे ते? आणि आज खत पाणी पण आता सुरू होईल आपलं करायचं झाडांना. पाऊस सुरू झाला आहे त्याच्यामुळे. आता मी गोंड्याची रोपं ना 4 लावून आले. तिथे आपली भेंडी लावली मी त्या साईडला लावून आले. इथे अशी बियाणं टाकलं होतं, रुजलं होतं छान प्रकारे. आता काढून कुठे लावून टाकायचे आपल्या आड्यामध्ये. गोंड्याचे रोपं चांगले असतात, पाहिजे घराभोवती. फुलं पण मिळतात आणि त्याचा सुगंध जो असतो, त्या सुगंधाने जीवजंतू ना आपल्या घराभोवती येत नाही. त्याच्यामुळे अवतीभोवती घराच्या लावून द्यायची. परत फुलपाखरं मधमाशा हव्या असतात ना, त्याच्यामुळे जिकडे तिकडे लावून टाकायची. जिथे भाजीपाला वगैरे लावलं आहे ना त्या साईडला, मग ते आपोआप आपलं काम केलं ते करतात. फुलपाखरं पण आणि ती रोपं पण असं. आज का नवीन कपडे घातले? नवीन कपडे का आज? कसला? अच्छा, हा. कुणाल दूध घे, बाई ये ना पुढं. माझ्या हाताने मातीचे आहेत. आरोही आणि मृण्मयी शाळेत जायला निघाल्या.
रोज ह्या टायमाला दूध घेऊन येतात. शेरवा, विराट तू कितवीला गेला आता? 7वीला. चला, बागेतलं काय काय आपलं तयार झालंय ते काढून घेतोय, कारण पाऊस सुरू झालाय. सगळ्यात आधी तर ही फळं काढतो पपनीची, कारण आता पाऊस सुरू झालेला आहे. ते आपोआप पडणार आणि मग ते उगाच खराब होण्यापेक्षा कुणाला जेव्हा म्हणा की काढून घे. ते बघा त्यांचं चाललंय, काय काय बघतात. कुठलावाला हात जरी लागला तरी पडतात ते. खाली कर फांदी जरा, पपनीच काढून घेतो आधी. मी येऊ? मोठा बघ एवढा. तो बघा एक काढला. हा काढ, मला वाटतं हा तयार झाला. हा वाला तो हा तो सिंगल आहे ना, तोच काढ. झालं ना, मोठा झाला दिसतोय. आता ते गळणार, ते ऊन आहे ना. पण 2 ह्यानी काय नाही होणार. अजून एक काढ, 3 काढ. आणि ज्यूस बनवायला 3 लागतात. ठेवू सुपामध्ये. चला, हे बघा सूप पण आणलंय. सगळं जमा करून घेऊया. उगाच ते गळून जाणार पाऊस सुरू झाल्यानंतर. ते काढलेली बरी ना. तिथे एक काढून पडलेला आहे ना, ठेवला. हा, एक पडलाय मग अशी. चला आता हे राहू दे सूप. दुसरं काय आता काढायचंय? रानभाजी आता काढतोय. काटलं. हा ती रोपं मीच लावलेली आहेत. ही बघा भोपळ्याची वेल आपली. ही इथं नारळामध्ये म्हणजे रुजली होती आपोआप. तो नारळ पण साफ करायचा आहे. आणि पसरले बघा कशी पानं बघा, एक एक. हा, एक एक पान बघा कसलं भोपळ्याच्या ह्याचं. ही बघा काटल्याची वेल आपली. दाखव 1 मिनटं. थांबा तुम्हाला दाखवते जवळून. अजून मोठं नाही होणार मोठे. काढून घे ना, लक्ष गेलं तर. का राहू दे. किती आहेत? 5-6 आहेत. आणि तिकडे आहेत का दुसरीकडे? दुसरी छोटे छोटे 2. मग राहू देत ना, मग जरा मोठे होऊ दे. 4-5 परत घरात पण पडून राहणार ना. 4-5 याची भाजी थोडी होणार. हे बघा अशी काटलं. फागलं म्हणतात काही ठिकाणी काय म्हणतात. तुम्ही काय म्हणता जरा सांगा आम्हाला. आम्ही बाबा काटलं म्हणतो. हे बघा इथे छोटं छोटं, म्हणजे आताची सुरुवात झालेली आहे आमच्या इथे. असं लक्ष ठेवावं लागेल जरा ना. वर जाईल तिथे खूप वेली आहेत. बाप रे, काटल्याच्या. याला ना काट्या लावायला पाहिजे. म्हणजे नर आहेत का मादीवाले? नर मादी, नरवाले मादीवाले पण आहेत. फळवाले पण भरपूर. हे बारीक बारीक काट्या लावून टाकायच्या ना, मग काट्या लावायला पाहिजे तिकडे. तेव्हा तिथे पण आहे. हे कसं जमिनीवरती राहिलं ना खराब होतं, कीड लागते. त्याच्यामुळे अशा काट्याला लागते. गोगलगाई त्रास देतात. आता बघायला लक्ष ठेवावं लागेल. गोगलगायला लागते, ह्या झाडाला गोगलगायला लागते. चला, मी म्हटलं भाजी करायला होईल, पण ठीक आहे, लहान आहेत अजून जरा मोठी होऊ देत. तर आता खत पाणी केलं ना त्याशी सगळं मरणार. ते बघितलं पेरूचं झाड बघितलं का? बघितलं ते बघ पडवलला फुलं यायला सुरुवात झाली. आता काट्या लावायचे तिथे. दुसरं काय काढायचं अजून? पपनीचं दुसरं काय नाही ना. तिकडे काटलं तर लहान अजून आहे तिकडे. नको मोठे होऊ दे जरा. एवढे लहान होऊन काय. तेच आपलं ते ह्याचं झाड पण बघा कसं बहरलंय, जामचं झाड. आता जामेला सुरुवात झाली, पण पाऊस पडला ना मग काय त्याचा उपयोग नाही, कारण कीड पडते जामच्या आतमध्ये. पाण्याने खराब होतं ते. वेली आहेत का इथे? परत आम्ही आता बियाणं लावलंय, ते कधी रुजून येते काय माहिती. ती वरच सोडायला पाहिजे तर ती भाजी मिळेल. नाहीतर अशी रानामध्ये राहिली ना की माहिती नाही पडत तयार झालेले. येऊ दे. काट्या कुठं आणायच्या एवढ्या? जमिनीवरती थोडं लक्ष ठेव, रान नाही वाढून द्यायचं. टाकलेलं ना सगळीकडे काटलं येतं. त्याचा कंद पण असतो आणि बिया पण असतात. मी एकदम खुश झाले होते. मी म्हटलं चला आज काटल्याची भाजी खायला मिळते, मला आवडते खूप. बघितलं तर खूप छोटी आहे, त्याच्यामुळे राहू दे. साधारण मला वाटतं 1-4-5 दिवसानंतर तयार होतील ते, आणि मग आपल्याला भाजी करायला मिळेल. हे काय आता खराब होतं ते बघते. आणि एकदा सुरुवात झाली ना की इतकी धरतात ना, भरपूर धरतात. ते पाणी लागलं खराब होतं. फळ बारीक आहे बघ, पाडणार नाही फळ. आता तिथेच जमिनीवरती राहिलं ना मग किडीबीड लागून मग ते खराब होतं. त्याच्यामुळे असं वर सोडलं ना की छान राहतं. बघू आता आम्ही अशा पुढे जमेल तसं काट्या वगैरे ना सोडून द्यायच्या. त्या साईडला असेल ना तर त्या मांडवावरती जाऊ दे वेल. ऐकलं का? भोपळ्याची फुलं काढून घेते.
इथे ना रोज फुलं फुलतात, पण ते ना नर नर फुलं असतात. म्हटलं काहीतरी बनवता येईल ना, याची भाजी वगैरे पण छान बनते आणि भजी वगैरे पण आपण बनवू शकतो. काढून घेते आणि जोडीला थोडीशी पानं पण काढते भोपळ्याची. ए शेरणी माझी, कुठे गेलेली तू गुंडी? बाहेर नाही जायचं, बाहेर पाऊस आहे, तिकडे जायचं नाही, बुवा आहे तिथे. चल या. जरा सगळ्यांना चेक करतोय आड्यामध्ये फिरून. जरा बघ बघ, भरपूर वेल येतो काटल्याच्या. चला मी जरा ना भोपळ्याची पानं काढून घेते थोडीशी भाजीसाठी. काय आलं? काटला काटला. लांबडी आहेत ना, हां काटला गोल आहे, जात त्याची गोल आहे बघ. हां, धरलेत का भरपूर? ही बघ तो काय या आजूबाजूचं रान काढायला पाहिजे. तो बघ तिथे मोठा फांद का ठेवून द्यायचा? त्याला कीड लागते साले भाज्या. गोगल काय आहेत का बघ. नेहमीच आहे दरवर्षी गोगल काय असेल, गोगल काय. फळं विकत नाही. चला थोडंसं जरा आम्ही फोटो बिटो काढले. हां, कुणाच्या बाबांनी ते होतं थांब थांब तुझे फोटो वगैरे काढतो, तर त्यांनी काढले. आणि आता मी जरा आले इथे. ही भोपळ्याची बघा वेल आहे ना आपली, त्याचे जरा पुढचे डेरे काढून घेते आणि कोवळी कोवळी पानं काढून घेते. याची भाजी छान बनते, भजीसुद्धा छान बनते. बघू आता आपण काहीतरी करूया. कोवळी पानं काढते जरा. हे बघा इथे पण आहे, बघून काढावे लागेल, नाही तर काकडी आणि भोपळा दोन्ही मिक्स होऊन जाईल. हे बघा ही भोपळ्याची पानं आहेत. पानं बघा ना काय मस्त आकार आहे. ही अशी हेल्दी पानं असतील ना, वेल आपली छान होते, मग फळं पण छान धरतात. असं आहे. बाकीचं काय अजून काही रुजलं नाही आहे, पण भोपळा आणि काकडीच्या वेली मात्र छान झालेल्या आहेत व्यवस्थित अशा. बाकीचं सगळं वाहून गेलं. ते जरा प्लास्टिक तर तुम्हाला दाखवते. हा जरा दाखव, 1 मिनटं दाखव. कुणाला जरा वर उचल, सगळ्यांना बघू दे जरा. हे बघा इथे गवत आहे ना भरपूर वाढलेलं ना. नाही प्लास्टिक म्हटलं मरतं की नाही ते सगळ्यांना माहिती पडतो ना. हे बघा गवत तिथं उगवलेलं होतं ना, बघा कसं झालं आहे ते. आता अजून ते पाणी साचलं होतं ना, म्हणून ते काढतायत आणि पुन्हा आता घालतायत ते. हां, म्हणजे गवत आहे ना, प्लास्टिक टाकल्यामुळे मरून जातं असं. त्याच्यामुळे बरं आहे हे, लांब लांब टाकून द्यायचं. हां तेच. हां चला ह्यांचं काय आता ते प्लास्टिक जरा उलटं सुलटं करायचं चाललं आहे. कारण पाणी जमा राहिलं का ते मच्छरचा पण बघा त्रास होतो ना, त्याच्यामुळे ही एक काळजी आपण घ्यायची. पण गवत मात्र खालचं की नाही मरून जातं. तुम्हाला मी आता भाजी दाखवते काढलेली. तर ही बघा टेनली ना आपल्याकडे अजून पण भरपूर आहेत धरलेली, पण मी बारीक बारीक होते ना त्याच्यामुळे काढली नाही आहेत. जाडी जाडी जरा काढून घेतलेत. हे बघा हे एकदम तयार झाली आहेत. हे किती मोठं आहे बघा, पण हे आहे ना जून नाही झालेलं, कोवळंच आहे. त्याच्यानंतर पपनीस काढून घेतलेत. हा पपनीस आहे ना, हा बघा हा खाली पडला होता, त्याच्यामुळे मग हे आता मोठे मोठे झालेले ना काढून घेते. कारण पाऊस सुरू झाला आहे, ते पडणार वाऱ्याने मग. आणि ही भोपळ्याची पानं कोवळी कोवळी आणि फुलं बघा काढून घेतलेली. चला आता ह्याचंच आपण काहीतरी बनवूया आज आपल्या किचनमध्ये. आणि खूप आनंद होतो या गोष्टीचा. एवढं बरं वाटतंय ना, पान खाली पडलं. हे असं सगळं आपल्या मेहनतीचं मिळतं घर बसले आपल्याला. चला आता किचनच्या कामाला बघा सुरुवात केलेली आहे. सकाळचा नाश्ता, आणि आज सकाळच्या नाश्त्यामध्ये भाजी चपातीच करते. आणि ही भोपळ्याची पानं आहेत ना, त्याची भाजी करते पटापट. आणि फुलांची. कुणाच्या बाबांना म्हटलं भजी बनवूया, तर ते नाही म्हणतात. ते म्हणतात भाजी बनव, भजी नको. म्हटलं ठीक आहे. असं पण तेलाविलाचं म्हटलं नको, चांगली गोष्ट आहे. स्वच्छ पानं ही धुवून घेतलेली आहेत. आणि आता चिरून घेते, मी सगळी तयारी करून घेते. तर साधी सिंपल आपली भोपळ्याच्या पानांची भाजी आता इथे बनवायला सुरुवात केली. कढईमध्ये बघा तेल घातलं आहे, त्यात मिरची घातली आणि भरपूर असा कांदा घातला, आलं लसूण घातलं. त्याच्यानंतर कांदा चांगला असा परतून घेतला लालसर, आणि मग त्याच्यामध्ये चिरलेली आपली भोपळ्याची
पानं आणि फुलं. आणि ही भाजी चवीला ना खरंच खूप भारी लागते आणि त्याच्यामुळेच आमच्याकडे की नाही आवडते. पण इतकंच आहे की पानं ना छान अशी कोवळी कोवळी पानं पाहिजे. मी तर रंगावरनं आपल्याला कळतं. तुम्ही मगाशी काढते वेळी बघितलं की नाही माझ्या लक्षात नाही, पण तुम्हाला एक सांगते मी. रंग बघा, एक डार्क कलर असतो हिरवा आणि एक लाईट कलर असतो ना. तर मी ही जितकी पण पानं काढलेली आहेत ना, ती लाईट कलरची पानं काढलेली आहेत. ती कोवळी पानं असतात ती, त्याची भाजी ना चवीला खूप छान लागते. तर इथे बघा आता सर्व भाजी घातली आणि एक वाफ येऊ दिली. 2 मिनटानंतर झाकण पुन्हा काढलेलं आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि ओलं खोबरं घातलं. पुन्हा चांगली मिक्स करून घेतली आणि झाकण ठेवून ही भाजी एक 2 ते 3 मिनटं स्लो गॅसवरती शिजवून घेतलेली आहे. आणि इथे आपली ही भाजी की नाही 2-3 मिनटात पटकन तयार होऊन जाते. नक्की करून बघा, तुम्हाला माहीतही असेल, पण कोणाला माहीत नसेल त्याच्यामुळे झटपट ही रेसिपी की नाही तुम्हाला तर दाखवलेली आहे. इकडनं पण तसंच दिसतंय. पाऊस बाहेर सुरू आहे. आम्ही आता नाश्ता करतो आहे. तर ही बघा आपली भोपळ्याच्या पानांची भाजी, जोडीला मिरचीचं लोणचं आहे आपल्या घरातलं तयार केलं, आणि काकडी आणि चपाती केली आज. चांगली झाली का भाजी? छानच लागते भाजी. भजी का नाही बोललास मग? मला भाजी आवडते म्हणून भाजी नाही बोल. भाजी एकदम टेस्टी मस्त. ही भाजी खूप छान लागते, तुम्ही करून बघा सगळ्यांनी. पानं मिळाली पाहिजे फक्त. मस्त आली भाजी. जोरात पडतंय. माझे वाघ्याचे लोकांचे झोपले गुंडे. हे माझ्या वाघुल्या कसं झोपलेत बघा. पाऊस जोरात आला येतं ते ना, मस्त पाऊस पडतोय. तर पाऊस आता थोडंसं जरा थांबलेला आहे, त्याच्यामुळे मी आता आलेले आहे गाडीमध्ये माझं एडिटिंग करायला. आणि माझं जे काही यूट्यूबचं काम असतं ना ते मी इथेच बसून करते. तुम्हाला सकाळी म्हणजे जेव्हा व्हिडिओची सुरुवात झाली त्यावेळेस तुम्हाला म्हणाले की एक रोप आपल्याला लावायचं आहे. वेलचीचं रोप आणलेलं आहे, अजून काही ते लावलेलं नाही आहे. सकाळपासून इतकं काम होतं त्याच्यामध्ये राहून गेलं आहे. म्हणजे कुणालचे बाबा काय म्हणाले की संध्याकाळच्या वेळेस आपण लावूया म्हणून. आता बघूया थोड्या वेळाने ते रोप की नाही लावायला घेणार आहोत. आत्ता हा जो व्हिडिओ आहे ना खूप मोठा झालेला आहे, त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही मी दाखवत नाही आहे. पण ते रोप लावून झाल्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की ते रोप आहे ना दाखवीन, कुठे लावलं आहे आणि कसं आहे ते तुम्ही बघा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला जाईना, आजचा हा जो व्हिडिओ आहे ना इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि चॅनलवरती जर का कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा. आणि स्क्रीनवरती ऑर्डर नंबर देते, कोणाला जर का आपला जो घरगुती व्यवसाय आहे त्यातील पिठं वगैरे जे काही हवं असेल विकत, तर ह्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा. तुम्हाला तुमची ऑर्डर की नाही घरपोच केली जाईल.